राऊतसाहेब, काल रात्री उशिरा महायुतीतल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेनं अधिकृत आपलं जागा वाटप घोषित केलं. 137 या भाजपला आहेत आणि 90 शिंदे शिवसेनेला आहेत. काही अधिकृत ठाकरे बंधू आणि एनसीपीची जागा वाटपाची घोषणा होणार आहे का? आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. ही यांची शिवसेना. यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत. पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली. लढा. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाण आहे. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे. 140च्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत. आतापर्यंत असं चित्र आहे. राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो आहे. राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो आहोत. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढते आहे की अजून काय याचा विचार जनता नक्की करेल. पण मला खूप आश्चर्य वाटलं की आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती, बीजेपीला जागा देत होती, शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती, तिथे एकनाथ शिंदेसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. पण राऊतसाहेब,